देवराज पूर्वसूत्र मी अगोदर सांगतोय, ऐका. आता मात्र शिवजी म्हणतायत, ब्रह्मदेवा तुम्ही जे केलंय ते चुकीचं केलंय, पण असू द्या ब्रह्मदेवा, मी तुम्हाला माफ करतोय. आता एक काम करूया, तिघांनी मिळून सरकार स्थापन करूया. माझं काय तेवढे सांगा, मी कुठलं बोलतोय, हे जे आहे तिथंच बोलतोय. तिघांनी मिळून सरकार, तुमचे 100 होत आहेत, तुमचे 40 होत आहेत, माझे 50 होत आहेत, सगळ्यांनी मिळूया आणि आपलं गुवाहाटीला जाऊया. आपलं नाही गुवाहाटीलाच म्हणतोय. सगळ्यांनी मिळून चालतंय, तिघांनी मिळून सरकार आपण स्थापन करूया. जळिताचे पैसे सुद्धा भरपूर देऊया, लाडक्या बहिणींना हप्ता पण चालू करूया. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आपण राबवूया. तिन्ही देवता एकत्र येत आहेत आणि तिघांनी ठरवलं जातंय, सगळे मिळून आपण आपलं सरकार म्हणजे नव्याने सगळ्यांनी मिळून सृष्टीची निर्मिती करायची. सृष्टी पृथ्वी तयार केली जाते आणि आता एक वनस्पती तयार करायची आहे बरं का. आता काय तयार करायची आहे? वनस्पती. आज मी जरा थोडंसं ऐका, वनस्पती तयार करायची आहे. मग चला एक काम करूया, तिघांनी मिळून एकत्र येऊया. ऐका, तिघांनी मिळून एकत्र येऊया आणि तिन्ही देवता एकत्र येतात आणि तिघांच्या शक्तीनं एक वनस्पती तयार करतात आणि त्याचं नाव आहे बेल. त्याचं नाव काय? बेल. आणि तिघांनी मिळून एकत्र आले म्हणून बेलाला किती पानं असतात? बोला बोला, किती पानं आहे ती? 3. तिन्ही देवता एकत्र आले आणि तिघांनी मिळून बेलाची स्थापना केली. त्याचं प्रतीक म्हणून बेलाला पानं 3 असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि शिवजी म्हणताय, आमच्या तिघांनी मिळून हे बेलाची वनस्पती तयार केलेली आहे, ही आमची पहिली आठवण आहे. म्हणून मला सगळ्यात जास्त प्रिय जर काय असेल तर ते म्हणजे बेलाचं पान असेल. म्हणून शिवजींना काय आवडतं?